नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग म्हणजे मी आलो होतो इकडे तळ्याला आमच्या गावाकडे, आणि तुम्ही बघू शकता इकडे मी आता सध्या इकडे मंदिराच्या वरचा जो परिसर आहे तिकडे आलेलो आहे. इकड्यावरती आंबे आणि करवंदी वगैरे असं म्हणजे रानातली जी फळं आहे ती आपण खाण्यासाठी इथे आलेलो आहे. सो मी एकटा नाही, बाकी पण टीम माझ्यासोबत आहे. तर आत्ता इथे बघू शकता आम्ही करवंदीसाठी थांबलो होतो इथे. बरीच झाडं वगैरे भेटलीत, आंबे वगैरे भरपूर भेटलेत, आणि आता करवंदी घ्यायचे चाललेत. पण करवंदी जास्त काय नाही त्यावेळेस, पण तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला. खूपच दम लागतो इथं जंगलातून चालताना. जंगलातला आपला तिथून आपण चालतोय. थोडं पुढे चालत आल्यानंतर मला अशी काही जांभळं भेटली. जांभळं आपण तुम्ही बघू शकता, आणि लगेच पुढे एक आळूचं झाडही होतं, त्याला एकच आळू भेटला. म्हणजे आळूही यावेळी जास्त नाही आहेत. तर आळू मला मुलीने दाखवला होता, तेव्हा म्हटली मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला. म्हणजे एकच आळू भेटला होता. आणि पुढे आंबे जे आम्ही गोळा केले होते, म्हणजे जे पाडले होते ते आंबेही तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे आंबे होते. म्हणजे यावेळेस भरपूर आंबे आलेत आणि खूप आंबे आम्ही काढलेत. आणि ते काढल्यानंतर आम्ही पुढे गेलो, तर पुढे असे आंबे पाडायचं काम चालू होतं. म्हणजे पुढे गेल्यानंतर मंदिराच्या जो बॅक साईडचा एरिया आहे तिथे झाडाला भरपूर आंबे पिकले होते. तर आपण तर काही दगडांना जास्त पाडता आले नाही. तर मामा होता, मामासोबत मामाच आंबे पाडत होता. पण ही जी गोष्ट आहे ना, खरंच खूप अमेझिंग होती. खूप काळ पहिला आम्ही ह्या गोष्टी ट्राय केल्या होत्या, आणि आत्ता नव्याने परत करताना खूपच म्हणजे वेगळं वाटते आणि खूप भारी वाटते. म्हणजे बघू शकता तुम्ही हे आंबे किती फ्रेश होते ह्यावेळेस. म्हणजे ह्या आंबे पाडण्यासाठी जे पहिलं खरं मंडळी खूपच मजा येते. आज इकडं जंगलामध्ये आलो आहे ब्लॉगिंगला, आणि भरपूर आंबे आहेत यावर्षी. भरपूर म्हणजे भरपूर आंबे आहेत. एवढे आंबे आहेत की आम्हाला एवढे खाता पण येत नाही, एवढे आंबे आहेत. सो किरकोळ एक दोन आंबे आम्ही घेतलेत फक्त, नाही तर बाकी तसेच सोडून दिलेत. एवढे आंबे पिकले झाडं. सो आता गावाला कोण आलं असेल तर त्यांनी इथे यावं. भरपूर आंबे आहेत आपल्या जंगलात आज खाण्यासाठी. तुम्ही नक्कीच या सगळेजण, जर जे कोणी सुट्टी असेल इथे, आपल्या मंदिराच्या वरती भरपूर आंबे आहेत अशा पद्धतीने. आणि आता खूपच चाललो आहे आम्ही, आणि जुन्या बंधाऱ्याकडे आलो आहे, पाट बंधाऱ्याकडं. याचा व्हिडिओ आपण आधी पण टाकला होता ब्लॉगिंगमध्ये. त्याच बंधाऱ्याच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. हा ओढा आहे तो, ज्या ओढ्यावरती पाट बंधारा बांधलेला आहे तो आपला, आणि हा त्या ओढ्यावरचा आंबा आहे. एकेकाळी ह्या आंब्याला पण भरपूर आंबे असायचे, म्हणजे आता पण आहेत, पण तयार आंबे म्हणजे पिकलेले आंबे भरपूर असायचे. आता एवढे आंबे झालेत की खायची इच्छा होत नाही, एवढे आंबे आहेत आता ह्या वर्षी. तरी एक एन्जॉय म्हणून आम्ही इथे आलेलो आहे, आणि खरंच खूप आंबे भेटलेत. पण पाटबंधाराचा ब्लॉग टाकला होता काही दिवसापूर्वी, त्याचा पार्ट 2 करणार होतो आपण, पण आपल्याला जमलं नाही. सो आता मी त्याच ठिकाणी आलो आहे. तर त्यावेळेची तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल, नसेल बघितला तर चॅनलवरती आपला तो आहे, तुम्ही बघू शकता. आत्ता तुम्हाला मी दाखवतो त्याची रिअल कंडिशन आत्ता काय आहे. तर तुम्ही हे समोर जे दिसतात तर त्या बंधाराचे अवशेष आहेत, हे इथे पण आहेत. अक्षरशः हा इथे पूर्ण बंधारा होता. पाण्याचा स्रोत एवढा वरून आला की तो अक्षरशः बंधाराचे काहीच राहिलं नाही. म्हणजे जे दरवाजे, मेटलचे दरवाजे होते, हां काहीच राहिलं नाही, सगळं होऊन गेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या ज्या वाट आहेत इकडे, आता जनावरं चरण्यासाठी येतात, आणि त्याच प्रकारे इथे रानगव्याचा पण वावर आहे. सो इकडे आला तर दक्षता घ्या. तर मंडळी, अशाच आपल्या व्हिडिओजसाठी, ब्लॉगिंगसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. मी ट्राय करतोय, मला जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचं. हे प्रोफेशनल नाही आहे, माहिती आहे, पण जे आहे ते आहे. तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा, आणि आपल्या पेजला फॉलो करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे मित्रांनो. नवीन व्हिडिओज येत राहतील. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा.